मोडणीम येथील मारुतीराव हरिराव महाडिक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत महामार्ग पोलीस स्टेशन मोडणीम यांचे संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोडलिंब महामार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी API किरण अवताडे हे उपस्थित होते। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किरण अवताडे म्हणाले की आजच्या काळात सर्व विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अतिशय सावधपणे व गरजेनुसारच केला पाहिजे। सोशल मीडियाचा अतिरेक वापर करू नये, रहदारीचे वाहतुकीचे नियम पाळावा, अपघात टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुहास पाटील म्हणाले, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते। त्यांनी सामाजिक जाणीवांची जागृती करून समाज परिवर्तनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत असतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी पाटील होते। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अभिजित मुळे, डॉक्टर बांगे, प्राध्यापक धनंजय देशमुख, डॉक्टर वामन जाधव, डॉक्टर सौदागर साळुंके, डॉक्टर संजय गायकवाड, डॉक्टर सुभाष गायकवाड आदी जण उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद लंकेश्वर तर आभार प्राध्यापक निलेश माने यांनी मानले। यावेळी महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या। ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। सोशल मीडियाचे सांगितलं सरांनी, सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करा। जे तुम्हाला समजा माहिती त्याच्यातून काय भेटली तर ते घ्या। आता काय हनी ट्रॅपिंगचा विषय, आता तुम्ही मोठे त्यामुळे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही। हनी ट्रॅपिंगचे विषय, हनी ट्रॅपिंगमध्ये तुम्हाला एखादा व्हिडिओ कॉल येतो किंवा काहीतरी येतो, तर ते पलीकडून मग तुम्हाला पूर्ण निवडायला सांगतात की हे करा ते करा, त्याची ते स्क्रीन रेकॉर्ड करून घेतात। ते तुम्हाला पाठवतात किंवा तुमच्या मित्रांना पाठवतात। ह्याच्यामध्ये मी पोलीस स्टेशनला काम केलेलं आहे, पोलीस स्टेशनला 7 वर्ष होतो नागपूरला। असे खूप प्रसंग आलेले, अक्षरशः विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्याच्यामुळं आपण जे गोष्ट आहे, हे जे सोशल मीडियाचा वापर आहे तो फक्त चांगल्या गोष्टींसाठीच करा। उगाच कुणाचे काही फोटो हे शेअर करू नका किंवा काही ग्रुप असतील। आता आम्ही जवळजवळ 45 लोकांवर गुन्हा दाखल केला, त्या ग्रुपच्या अख्ख्या ग्रुपवर गुन्हा दाखल झाला। तर असं म्हणजे त्याच्यावर एक न्यूड कंटेंट जे आहे ते कोणीतरी शेअर केलं होतं, पण ते सगळ्यांना भोगावं लागतं। त्याच्यामुळं तुमचे जरी काही